देवी पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महाशक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला आणि त्याने जालंधरसाठी पार्वतीला मागणी घातली. ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला. त्याचेच नाव कीर्तिमुख. त्या महाभयंकर राक्षसाचे रूप पाहून राहू घाबरला आणि त्यांनी महादेवाची माफी मागितली. दूत बनून आलेल्या राहूला महादेवांनी माफ केले आणि स्वतः ध्यानस्थ झाले. पण कीर्तिमुखाची भूक भागली नाही. त्यामुळे त्यांनी महादेवाला विचारले, आता मी काय खाऊ? ध्यानस्थ महादेवांनी त्याला सांगितले, स्वतःला खाऊन टाक. महादेवांची आज्ञा मानत त्याने पायापासून स्वतःला खायला सुरुवात केली आणि शेवटी फक्त त्याचे डोकेच राहिले. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके. त्या राक्षसाच्या आज्ञापालनावर भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख. प्रचंड भूक असलेल्या त्या राक्षसाची भूक भागवण्याचा उपाय म्हणून देवाने त्याला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे पाप खाण्याचे काम दिले. आणि म्हणूनच पौराणिक मंदिराच्या कमानीवरती किंवा देवदेवतांच्या मूर्तीच्या वरती जो राक्षसाचा चेहरा दिसतो तोच हा कीर्तिमुख.